नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 2005 पूर्वीच्या जुन्या नोटा चलनातून वगळण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय. पंचगंगा वृंदावन रस्त्याविरोधात वृंदावनवासियांचे ठाणे महानगरपालिकेबाहेर धरणे आंदोलन. तर स्वर्गीय दीनाबामा पाटील प्रतिष्ठानतर्फे आयोजित महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल. जोशुआ इव्हेंट्स अँड मीडिया सोल्युशनच्या वतीने मी ठाणेकर महोत्सवाचे आयोजन. जोशुआ इव्हेंट्स अँड मीडिया सोल्युशनच्या वतीने मी ठाणेकर महोत्सवाचे आयोजन ठाण्यात करण्यात आले आहे. सदर महोत्सवात ठाण्यातील नागरिकांसाठी मुलांकरिता नृत्य, गायन, पाककला इत्यादी स्पर्धा व कार्यशाळा राबवल्या जाणार असून त्यांची प्राथमिक फेरी हायस्ट्रीट मॉल येथे करण्यात येणार असल्याची माहिती जेरॉन डिसोजा यांनी दिली. 24, 25 व 26 जानेवारीत हायस्ट्रीट मॉलमध्ये सदर महोत्सवात विविध स्टॉल्स हे प्रदर्शन व विक्रीसाठी खुले असून 1920 सालापासून जुनी व दुर्मिळ वाहने ही प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. तसेच 3D प्रिंटिंग, रोबोटिक्स, फिंगरप्रिंट अॅनालिसिस, एरो मॉडेलिंग यांच्या कार्यशाळा विद्यार्थ्यांकरिता विनामूल्य राबवल्या जाणार आहेत. ठाणे महानगरपालिकेकडून या महोत्सवाकरिता या तारखांमध्ये जागा उपलब्ध होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. वरळी फेस्टिवल, काळा घोडा फेस्टिवल यांना अनुसरून मी ठाणेकर या महोत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती जेरॉन डिसोजा यांनी देत ठाणेकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले आहे. 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. 24, 25, 26 इकडे वर्कशॉप ठेवले आम्ही. डान्स, एरो मॉडेलिंग, कॅन रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग फर्स्ट टाइम आम्ही घेऊन आलो इकडे ठाण्यामध्ये. हे वर्कशॉप्स 3D प्रिंटिंग, विंटेज कार डिस्प्ले आणि थोडे शॉपिंग फेस्टिवल, म्युझिक फेस्टिवलचं ठेवलं आहे. हे आता आमचं इनिशियल फेज आहे. इकडे आम्ही नोव्हेंबरमध्ये हेच इव्हेंट ओपन ग्राउंडमध्ये घेऊन जाणार आहे आणि याला एक मोठं फेस्टिवलचा लूक देणार आहे. आणि मी ठाणेकर नाव असं ठेवलं कारण की आम्हाला असं वाटलं की ठाणे जी सिटी आहे ते आता सगळे ठाणे सिटीला नेक्स्ट मुंबई सिटी बघतात आणि त्याच्या पुढे बघतात. कारण इकडे प्रॉपर्टी व्हॅल्यूज, इकडचे लोक सगळे प्रोग्रेसिव्ह मोडवर गेले. तर ह्यांना एंटरटेनमेंट फेस्टिवल्स हे गरज आहे, पण चांगले फेस्टिवल, क्वालिटी फेस्टिवल्स. तर ह्याला मी एक स्टेप घेऊन ठाणे अवॉर्ड्स करणार आहे. आणि ठाणे अवॉर्ड्समध्ये जे आम्ही मॅग्निट्यूडवर करणार आहे ते ठाणेकरला 20 तारखेला तुम्हाला बघायला भेटणार की काय अवॉर्ड आहे, कसं नॉमिनेशन आहे, कसं प्रोसेस आहे. आणि हे एकदम ऑथेंटिकेटेड, ऑडिटेड अवॉर्ड्स असणार. मला असं वाटतं की ठाणेकर जे ठाणे आर्ट्स आहेत, आता जसं मुंबई फेस्टिवल चालू आहे, बँड्रा फेस्टिवल चालू आहे, ते तर त्यांचं एक सिटीचं सेलिब्रेशन असतं. तर मला असं वाटतं की मी ठाणेकर पण एक गर्वाचं हे आहे आणि आम्हाला असं वाटतं की सर्व ठाणेकर एक सेलिब्रेशनचं प्लॅटफॉर्मवर आलं पाहिजे आणि नॉन पॉलिटिकल मोटिव्ह घेऊन आम्हाला एकच प्लॅटफॉर्मवर सगळ्यांना घेऊन एक सेलिब्रेशनचं प्लॅटफॉर्म ठेवायला पाहिजे. मॉलचं लोकेशन निवडत आलं आहे कारण की आम्ही लोकेशन स्काउट करत होतो, पण आम्हाला आउटडोअर जागा कुठेही भेटली नाही. मग आम्ही मॉलचं एक ओपन ग्राउंड आहे हायलँड इस्टेटमध्ये, पण ते ऑक्युपाईड झालेलं आहे MCHIचं फंक्शन. पण आम्ही मग नंतर ही लोकेशन बघून, कारण आम्हाला काय आहे मॉर्निंग टू इव्हनिंग ठेवायचं होतं, तर आम्हाला इंडोर लोकेशन बघायचं होतं, तर मॉलचं लोकेशन अवॉर्ड फंक्शनला पालिकेचं सहभाग घेणार. कारण की फर्स्ट टाइम ठाण्यामध्ये होतो आहे आणि फक्त ठाणे सिटीचंच लोकांना फेलिसिटेट करणार. आम्ही ठाणे डिस्ट्रिक्ट नाही घेतलं, ठाणे सिटीच घेतलं की या एन्जॉय करा, सेलिब्रेट करा. वर्कशॉप्स आहेत, एज्युकेटिव्ह वर्कशॉप्स आहेत, पार्टिसिपेट करा आणि मी ठाणेकर म्हणून एक गर्व वाटत. आणि मला असं वाटतं की यू शुड बी प्राऊड ऑफ बिईंग अ ठाणे असं वाटतं. यावेळी स्पोर्ट्सचे मंदार घाणेकर, जावेद शेख इत्यादी मान्यवर येथे उपस्थित असून याची अंतिम फेरी ही 20 फेब्रुवारी रोजी काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उपेश शिरवाडकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. जुन्या नोटा काढून टाकण्याच्या प्रक्रियेसाठी तसेच बनावट नोटांना आळा घालण्याकरता सन 2005 पूर्वीच्या नोटा चलनातून बाद केल्या जाणार असल्याचे रिझर्व्ह बँकेचे आदेश. 2005 पूर्वी चलनात आलेल्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय आता रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. या नोटांमध्ये 500 ते 1000 रुपयांच्या नोटांचाही समावेश आहे. सध्या 5, 10, 20, 50, 100, 500 आणि 1000 रुपयांच्या अब्जावधी नोटा चलनामध्ये आहेत व त्यापैकी कित्येक 2005 पूर्वीच्या आहेत. चलनात असलेल्या जुन्या, फाटक्या, जीर्ण, मळलेल्या नोटा काढून घेऊन त्याऐवजी नव्या कोऱ्या नोटा चलनात आणण्याकरिता बँकेने क्लीन नोट पॉलिसी हाती घेतली आहे. 2005 पूर्वी चलनात आलेल्या नोटांच्या मागच्या बाजूवर छपाईचे वर्ष नाही, त्यामुळे अशा नोटा सहजपणे ओळखू शकतील. लोकांनी घाबरून न जाता या नोटा घेण्याच्या प्रक्रियेत सहकार्य करावे असे आवाहनही रिझर्व्ह बँकेकडून केले जात आहे. जुन्या नोटांचे अस्तित्व कायम असून 1 एप्रिल नंतर कोणत्याही बँकेत जाऊन त्या बदलून घेता येणार आहेत. S9 न्यूज मुंबई.
ज्येष्ठ रंगकर्मी कैलासवासी केशवराव मोरे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त अभिनय कट्ट्यावर कलात्मक आदरांजली. मराठी नाट्यसृष्टीत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे एक कलावंत श्री केशवराव मोरे. ठाणे जिल्ह्यातील जवळापूर गावी अगदी लहानपणीच त्यांनी नाट्यक्षेत्रामध्ये पदार्पण केले. तसेच अभिनय दिग्दर्शनामध्ये त्यांचा हातखंडाही होता. चिंतनशील दिग्दर्शक केशवराव मोरे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त अभिनय कट्ट्यावर विविध कलाविष्कार त्यांच्या आठवणीत समर्पित करण्यात आले. त्यामध्ये एकपात्री, द्विपात्री असे अनेक प्रयोग सादर केले गेले. आनंद मसवेकर लिखित व प्रवीण पाचपुते दिग्दर्शित तमाशा ऑफ ह्युमॅनिटी ही एकांकिका अभिनय कट्ट्याच्या सर्व कलाकारांनी मिळून सादर केली व त्यातीलच पाहूया काहीही दृश्य. माझ्या डोक्यातली रिंग तुटली तर तुझा बापू सोडून देईल काय? माझ्याकडे काम? अरे तुला माहित नाही, काम, क्रोध, मत्सर या गोष्टी फार बॅड आहेत रे, फार बॅड, व्हेरी व्हेरी बॅड बाबा, व्हेरी बॅड. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. भारतीय जनता रिक्षा चालक मालक संघाच्या वतीने सत्यनारायण महापूजेचे आयोजन. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा चालक मालक संघटना कार्यरत आहेत. यामधील भारतीय जनता रिक्षा चालक मालक संघाच्या वतीने नगरसेवक संजय वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे रेल्वे स्थानकातील नागरिकांनी या ठिकाणी सत्यनारायण पूजेचा लाभ घेण्याकरिता गर्दी केली होती. यंदाचे हे दुसरे वर्ष असून सर्व रिक्षा चालकांना एकत्र आणण्याकरिता या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. विष्णूचा देखावा उभारून सत्यनारायण पूजा मांडण्यात आली होती. रिक्षा चालक संघटनेतील अरविंद गिठी यांनी या उपक्रमाची माहिती S9शी बोलताना दिली. आम्ही दरवर्षी आमचा युनियनतर्फे
सत्यनारायणाची महापूजा आम्ही ठेवतो आणि यावर्षी आमचा दुसरा वर्ष आहे हे. आणि त्याच्यासोबत आमचे जे सहकार्य करते त्यांच्यासाठी आमच्या रिक्षा चालक मालक संघटनेचा हे ठेवले पूजा आणि ते सगळे लाभ घ्यावा या पूजेचा. या संघटनेचा हा सत्यनारायणाची महापूजा आहे ते आम्ही ठेवले. ठाणे रेल्वे स्थानकावरील नव्या तिकीट घराजवळ सत्यनारायण पूजेचे आयोजन केले गेले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उपेश शिरवडकरसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. पंचगंगा वृंदावन मधील DP रस्त्याविरोधात वृंदावनवासियांचे ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर धरणे आंदोलन. पंचगंगा ते वृंदावन 175 मीटर लांबीचा रस्ता विकसित करण्यासाठीचा प्रस्ताव नगरसेवक सुहास देसाई यांनी महासभेत सादर केल्याने वृंदावनवासियांमध्ये असमाधानकारकता निर्माण झाली आहे. या रस्त्यामुळे या परिसरातील सुशोभित चौक, उद्याने या गोष्टी नाश पावणार असल्याने पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात होणार असल्याने वृंदावनवासी याला गेल्या कित्येक दिवसांपासून विरोध करीत आहेत. या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबविल्यानंतर आज ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळ धरणे आंदोलनही केली गेली. स्वाक्षरी मोहिमेस हजारो नागरिकांनी सह्या करून आपला विरोध नोंदविला. पर्यावरणीय रक्षण करणाऱ्या व स्थानिक नागरिकांच्या सोयीचा हा बगीचा उद्ध्वस्त होऊन त्या ठिकाणी मोठा रस्ता तयार झाल्यावर होणाऱ्या वाहतूक वर्दळीमुळे पर्यावरणाचा सत्यानाश तर होईलच, परंतु स्थानिकांच्या जीवाला धोकाही निर्माण होणार असल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. जनमोर्चा या बिगर राजकीय संघटनेचे संयोजक चंद्रहास तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले असून वृंदावनवासियांच्या भावना प्रशासनाने समजून न घेतल्यास यापुढे जनतेच्या उग्र भावनेला सामोरे जावे लागेल असा इशारा केला आहे. दाबोडी येथून पंचगंगा मार्गे आणि वृंदावन मार्गे हा प्रस्तावित DP रस्ता महापालिकेने घेतलेला आहे आणि हा रस्ता खरं तर नाशिक हायवेला जाऊन तिथे मिळतोय आणि हा प्रस्तावित DP रोड हा वृंदावनच्या सगळी गार्डन उद्ध्वस्त करून जाणार आहे. म्हणून आज या सगळ्या वृंदावनवासियांनी धरणं धरलेलं आहे. या ठिकाणी हा प्रस्तावित रस्ता महापालिकेने दिलेल्या गोषवाऱ्याप्रमाणे तिथले स्थानिक नगरसेवक आहेत सुहास देसाई यांनी तो मांडलेला ठराव आहे आणि हा ठराव उद्याच्या महासभेपुढे येणार आहे आणि म्हणून प्रचंड जन आंदोलन या ठिकाणी उभं राहत आहे. हा प्रस्तावित रस्ता यापूर्वी सुद्धा 16 वर्षापूर्वी महासभेत आलेला होता, परंतु वृंदावनवासियांनी याला तीव्र विरोध केल्या कारणाने तो मागे घेतला होता. आमची अशी दिशाभूल करण्यात आली होती की हा रस्ता रद्द झालेला आहे, परंतु दुर्दैवाने आता आम्ही जर पाहिला गोषवारा तर हा रस्ता पुन्हा हे भूत उकरून काढण्याचं कारण काय होतं आणि हा रस्ता तिथे कुठल्या बिल्डरला जाऊन फायदा देणार आहे हे न समजणे इतके वृंदावनवासी दूधखोळे नाही आहेत. याचा विचार या सर्व नगरसेवकांनी करावा अशी त्यांना विनंती आहे. स्थानिक नगरसेविका कुमारी रत्नप्रभा पाटील यांनी विरोध केलेला आहे, तसं पत्र आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. आम्हाला त्याचा आनंद होतोय. आम्हाला सर्व या ठिकाणी नगरसेवकांना विनंती करायची आहे की वृंदावनवासियांच्या भावनेचा त्यांनी आदर करावा आणि हा प्रस्तावित रस्ता रद्द करावा आणि तो आता यापुढे कायमचा रद्द करून वृंदावनवासियांच्या भावनेचा आदर करावा अशी आमची मागणी आहे. कोणत्याही प्रकारे दिशाभूल करू नये. काही नगरसेवकांनी असं सांगितलं, स्पष्ट नाव घेऊन सांगायचं म्हणजे मिलिंद पाटणकर यांनी सांगितलं की हा रस्ता फक्त वृंदावनच्या दाबोडीच्या कोळीवाड्याच्या स्मशानभूमीपर्यंतच येतो, परंतु तुम्ही आता जर हे ड्रॉइंग पाहिलं, महापालिकेने दिलेलं जर ड्रॉइंग पाहिलं तर तो वृंदावनला भिंत तोडून आतमध्ये सगळी गार्डन छेदून कसा जातोय हे तुम्ही स्पष्टच बघा आणि ह्याच्यावरून तुम्हाला कळेल की कशा प्रकारची दिशाभूल करण्यात येत आहे. काही जणांना तर हेही सांगितलेलं आहे की ऑलरेडी रस्ता झालेला आहे मंजूर, पण तो तसं नाही आहे. उद्याच्या महासभेत तो परत येणार आहे. म्हणून आमची पुन्हा सगळ्यांच्या नागरिकांच्या तर्फे विनंती आहे, अन्यथा प्रचंड जनक्षोभ या ठिकाणी उभा राहील आणि मग त्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित महापालिकेच्या अधिकाऱ्यांची आणि संबंधित नगरसेवकांची राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट उपेश शिरवडकरसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. स्वर्गीय दीनामामा पाटील प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात येणाऱ्या कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन. स्वर्गीय दीनाबाबा पाटील प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येणाऱ्या कला, क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत मुंबई सबर्बन शरीर सौष्ठव आणि फिटनेस असोसिएशनतर्फे शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. एकूण 7 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. 55 किलो ते 85 किलो याप्रमाणे 7 ग्रुप बनविण्यात आले होते. याप्रसंगी मुंबई शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष भाई कदम, उपाध्यक्ष SK वाणी, भास्कर विचारे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हाडाचे अध्यक्ष प्रशांत लाड उपस्थित होते. स्पर्धकांनी विविध पोजेस देऊन उपस्थितांचे मनोरंजन केले. तर 60 किलो वजन गटात प्रथम क्रमांक स्वप्नील नरवडकर, द्वितीय क्रमांक सुमित जोशी आणि तृतीय क्रमांक मंदार सावंत यांनी पटकावला. तर 55 किलो वजन गटात सुनील सपकाळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी परीक्षक म्हणून राम नलावडे आणि राम गुप्ता उपस्थित होते. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह मयूर घाग, S9 न्यूज, मुंबई. राजा शिवाजी महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव सोहळा दिमाखात साजरा. मुलुंड पूर्वेकडील राजा शिवाजी महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव सोहळा शनिवारी राजे संभाजी मैदानात संपन्न झाला. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळा म्हटलं की एक अविस्मरणीय गोष्टच लक्षात येते. शाळेचे नाव घेतल्यास जुन्या आठवणी नव्या होतात, असे वक्तव्य अभिनेता दीपक शिर्के यांनी केले. तसेच या आनंदाच्या क्षणी मला सामावून घेतल्याने चेतन साळवी व दादा साळवी यांचे त्यांनी आभार मानले. ही शाळा प्रथम 8वी पर्यंतच होती. तसेच तेथील क्लासरूमही कमी होते, त्यामुळे शाळेत बैठक पद्धत होती. तरी या सर्व अडचणींमधून वाट काढत शाळा नावारूपाला आली. यासाठी पालिकेकडे सतत पाठपुरावा देखील करावा लागला. बाहेर असलेली कम्प्युटर लॅब ही आत घेण्यात आली. प्रत्येक वर्षी शाळेला बक्षिसे मिळतात आणि या रौप्य महोत्सवाप्रमाणेच सुवर्ण महोत्सव देखील व्हावा अशी इच्छा माजी मुख्याध्यापिका माया मंगल वेडेकर यांनी व्यक्त केली. ही IES सेकंडरी स्कूल मुलुंडमध्ये HM म्हणून जॉईन केली. त्यानंतर शाळा 8वी पर्यंतच होत्या.
नंतर आम्ही इंडेक्स नंबर आणून 10वीपर्यंत केला. शाळामध्ये क्लासरूम्सची कमी पडलं, हे झालं तरी बैठक शाळासारखं होती तरीसुद्धा सगळं हे डिफिकल्टीजमधून आम्ही वरती आलो. आणि नंतर बांधकाममध्ये सुद्धा खूप अडचणी आले. ते सगळं BMC ऑफिशियल्सला वगैरे पटवून हे सांगून काय काय प्रॉब्लेम्स आहे. शाळा बंद न करताना शाळा पूर्ण बांधलं गेलेलं आहे. तिकडे जो फर्स्ट फ्लोअरपर्यंत छान AC हॉल आहे आणि इवन कम्प्युटर लॅब केलं, बाहेर होती आतमध्ये केलं. हे सगळं आम्ही केलं आणि प्रत्येक वर्षी मेरिट लिस्टमध्ये माझं नाव, शाळेचं नाव, शाळेच्या मुलांचं नाव होतं आणि बक्षीस पण भरपूर बक्षीस आणि हे सगळं आलं. आज सिल्वर जुबलीची संदर्भात मला ते सगळं ते व्हिडिओ बघून खूप भारावून गेली आहे. मला जुनी आठवणी सगळं मला मिळालेलं आहे, परत मला ते भरून आले आहे. त्यामुळे मी खुश आहे. असंच सुवर्ण हे पण होऊ दे, गोल्डन जुबली आणि सेंटिनरी होऊ दे. ह्या शाळा खूप प्रगती व्हावा असं माझ्या इच्छा. 23 वर्षापासून शाळेत कार्यरत असलेले एकनाथ वाळके यांची 2013 पासून प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यासाठी त्यांनी संस्थेचे आभार मानले. जून 2013 पासून मला प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नियुक्त केलेलं आहे. त्याबद्दल संस्थेचे मी प्रथम आभार मानतो. आणि या कार्यक्रमामध्ये हे वर्ष मी माझं भाग्य समजतो की गेल्या अनेक वर्षापासून मी 23 वर्षापासून या शाळेमध्ये संस्थेमध्ये मी आहे आणि रौप्य महोत्सवी वर्षामध्ये मी काम करत आहे. आणि काम करत असताना अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये जे नातं होतं ते अधिक दृढ झालेले. या ठिकाणी अनेक विद्यार्थी एकत्र आलेत आणि सर्वांच्या ज्या जुन्या आठवणी होत्या, सर्व विद्यार्थी पुन्हा शाळेत आलेले आहेत. या प्रसंगी अमोल ढमढेरे, चेतन साळवी, पाटील साहेब, सातपुते साहेब, अभिनेता दीपक शिर्के आदींची उपस्थिती लाभली. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह मयूर घाग, S9 न्यूज, मुंबई. सिव्हिल रुग्णालय कामगार वस्तीतील अस्वच्छतेबाबत S9 वृत्तवाहिनीच्या पाठपुराव्याने प्रशासनाला आली जाग. सिव्हिल रुग्णालयात गरीब व गरजू नागरिकांना आरोग्यदायी सुविधा व योजनांचा लाभ तसेच उपचार पद्धतीही केली जाते. याच परिसरात येथील कामगारांची वस्ती तसेच ICU आहे. स्वयंपाकगृहाच्या मागील बाजूस सांडपाणी साठल्याने ते रुग्ण व कामगारांच्या आरोग्यास घातक ठरत आहे. सदर समस्येबाबत S9 वृत्तवाहिनीने येथील समस्यांची पाहणी करून नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. येथे साठलेले सांडपाणी, त्यावर होणारी मच्छरांची पैदास, स्वयंपाकगृहाच्या मागील बाजूस असणारी दुर्गंधी या सर्व समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांना आरोग्यांच्या समस्यांनी ग्रासले आहे. सदर अस्वच्छतेबाबत प्रशासनाला आता जाग आली असून त्यांनी या घाणीबाबत उपाययोजनेस सुरुवात केली आहे. रुग्णालयाच्या स्वयंपाकगृहाच्या मागील बाजूस असलेल्या सांडपाणी नलिकेच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर स्थानिकांनी समस्यांचे निवारण झाल्याने S9 वृत्तवाहिनीचे आभार मानले आहेत. उसका काम चालू हो गया, आप लोगों ने करे तो लोग तकरार दिए हमने, तो तुमने काम चालू करे, अच्छा करे. बहुत मेहरबानी हुई तुम्हारे लोगों की. जो हमारे बाल बच्चे बीमार थे, कोई डेंगू का बुखार है, कोई तो काय का बुखार आ रहा था, अभी अच्छे. तो भी हमारी प्रॉब्लम थी सब सॉल्व हो गई. अभी हमारे को कोई परेशानी नहीं. मतलब जो हम चाहते थे वो अभी वो सब गंदगी थी जो सब सॉल्व हो जाएगी. मतलब अभी काम चालू कर दिया ना वहाँ से. अभी 8-15 दिन में यहाँ तक यहाँ से शुरू हो जाएगा. अभी जो भी गंदा पानी है तो अपने आप ही सूख जाएगा ना. वो बहुत बहुत धन्यवाद उनका, बहुत बहुत आभार है जो हमारी सुनी. मैडम को उन्होंने एक्शन जल्दी लिया. बहुत बहुत उनका भी धन्यवाद है जो हमारी प्रॉब्लम थी उन्होंने सुनी और कार्रवाई करी और इतना काम चालू करवा दिया. बहुत आभार है उनका. आपके भी चैनल के हम आभारी जो आप यहाँ तक आए और हमारी रिपोर्ट ली, आपने हमारी मदद करी. आपको भी धन्यवाद. सरिका साळुंके, S9 न्यूज, ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 2005 पूर्वीच्या जुन्या नोटा चलनातून वगळण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय. पंचगंगा वृंदावन रस्त्याविरोधात वृंदावनवासीयांचे ठाणे महानगरपालिकेबाहेर धरणे आंदोलन. तर स्वर्गीय दीनामामा पाटील प्रतिष्ठानतर्फे आयोजित महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.
महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.